भक्ताच्या घरी आम्ही कधी पाहुणे म्हणून येतो तर कधी परीक्षक म्हणून. आज चुडे भरायचे नाहीये, आज काहींचा खोटेपणाचा मुखवटा फाडायची सुरुवात होणार आहे. संकट माणसाला हरवत नाही तर चुकीचा निर्णय माणसाला हरवतो. गुरुचा संकेत बरोबर ओळखला तर संकट मार्ग बदलतं, पण संकेत नाकारला तर संकट दार फुटावत नाही, सरळ घरात प्रवेश करतं. म्हणजे स्वामी देवा, अजूनही वेळ गेलेली नाही? तोपर्यंत सत्य श्वास घेतं जोपर्यंत संधी जिवंत असते. प्रश्न एवढाच आहे की ती ओळखणे इतकी बुद्धी जागी आहे का? मला यमुना यांच्याशी लग्न करायचं आहे, पण गौरीमाई काही केलं ऐकतच नाहीये. आणि आता माझ्याकडे सुधाकर विरोधातही काही पुरावा नाहीये. काय करू मी स्वामी? माई, यमुनेचं लग्न सुधाकरशी लावू नका. माई, तो यमुनासाठी योग्य मुलगा नाहीये. सुधाकर एक ठग आहे. तुझ्याकडूनच सगळा डाव उधळलाय. सगळ्यात आधी तुला संपवतो. हे कसं झालं? शेवटच्या क्षणी बाजूला कसा झाला हा? मला कोणी ढकललं? फसवणूक होतीये तुझी. सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव. तरी नोकरदार मुलाशी लग्न लावण्यापेक्षा सुधाकर सारख्या मोठ्या घरंदाज मुलाशी लग्न लावीन ना मी. मग ते लग्न तू बघू शकणार नाहीस. मुहूर्त काढला हो. कधीचा? आजपासून तिसऱ्या दिवशी. आजपासून तिसऱ्या दिवशी. आजपासून तिसऱ्या दिवशी. माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. माई, मी यमुनेला लग्नाची मागणी घालायला. कारण मला वाटतं हे लग्न होऊ नये. सुधाकर एक ठग आहे. डोकं ठळकते, सहनही नाही होते. आई, आई अगं काय करतेस? आई थांब ना. आई, अगं यमुना, अगं लागलं का ग? आई अगं तू काय करतेस हे? तू चल बरं, बस ये. जो सत्यासाठी उभा राहतो त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही अदृश्यपणे त्याच्या सोबत चालत असतो.
भक्ताला संकट दिसतं, पण संकटाच्या आधी आम्ही उभे असतो हे ध्यानात घ्या. हे घे. यमुना, माफ कर ग मला. अगं डोकं इतकं ठणकते ना की असं वाटतंय फुटून जाईल आत्ताच. तो मगाशी वल्लभ येऊन जे काही बोलला त्याच्याने एवढा संताप वाढला की अजून डोकं ठणकायला लागलंय. आई, तू वल्लभच्या बोलण्यावर रागावलीयस, पण एकदा तरी त्यांनी काय सांगितलं याचा विचार कर ना. मला वाटतंय की त्यांचा प्रस्ताव स्वीकारावा, पण तुला हे उघडपणे कसं सांगू? आई, एक विचारू? विचार. त्या दिवशी स्वामींनी काय सांगितलं आठवतंय ना? सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव. यमुना, आपण त्या दिवशीच बोललोय. माझी भूमिका मी तुला स्पष्ट सांगितलीये. स्वामींवर माझी श्रद्धा आहे, पण या क्षणी आता कशातही काही बदल होणार नाही. जे ठरलंय तेच होईल. ठरल्याप्रमाणे तुझं लग्न सुधाकरशीच होईल. स्वामी, मी काय करू? एका बाजूला आईचा हट्ट आणि दुसऱ्या बाजूला तुमचा शब्द. आता सांग, मी ठग आहे हे कसं कळलं तुला? ते तुला लवकरच कळेल. गौरीकडे माझं पितळ उघडं करायला निघालायस ना, पण तुला ते मी कधीच करू देणार नाही. करणार. तुझं खरं रूप सगळ्यांसमोर लवकरच आणणार. आणि हो, काही झालं तरी तुझं यमुनेशी लग्न होऊ देणार नाही. तू अडवणार लग्न? पुरावा काय तुझ्याकडे? आत्ता माझ्याकडे पुरावे नाहीयेत, पण स्वामींच्या कृपेने तेही लवकरच मिळतील. स्वामींची कृपा? अरे, स्वामींची कृपा असती तर हे लग्न इतक्या पुढपर्यंत आलंच नसतं. तुझे स्वामी काहीच करू शकत नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आड जर आलास ना तर तुझा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही. स्वामी, हे काय होतंय? हे कसं शक्य आहे? ही काय गडबड आहे? सुधाकर, आत्ता पळ तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यापासून आणि स्वामींच्या न्यायापासून कुणीच कायमचा पळू शकत नाही.
श्री स्वामी समर्थ. सत्याचं रक्षण शस्त्रांनी होत नाही, कृपेने होतं. आणि ज्याच्यावर गुरुकृपेचं कवच असतं त्याला काळही स्पर्श करू शकत नाही. चला आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. स्थानावर येताना जाताना या डबक्याकडे तुमचं लक्ष जातं का? नाही तेव्हा म्हणजे याआधी कधीच लक्ष नाही गेलं. हो ना, म्हणजे नेहमीच इथून येतो जातो आम्ही, पण नीट कधी पाहिलं नव्हतं. अहो गयाताई, चिखलाचं डबकं त्याच्याकडे कशाला बघायचं आपण, म्हणून आम्ही बघत नाही हो स्वामी त्याच्याकडे. हो, आणि त्यात काही पाहण्यासारखं असेल असं वाटलंच नव्हतं ना. बर, हा प्रकाश, आज स्वामींची काहीतरी लीला पाहायला मिळणार आहे वाटतं. हो ना, श्री स्वामी समर्थ. कमळ, कमळ, अद्भुत. आता रोज येता जाता या डबक्याकडे लक्ष जाईल ना. हो स्वामी देवा. माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. अज्ञान, मोह, अहंकार याचा चिखल मनाभोवती साचतो आणि मग अशा माणसाकडे जग फारसं लक्ष देत नाही. पण एकदा त्याच मनात भक्तीचं कमळ उमललं की मग त्याचं आयुष्यच बदलून जातं. चिखलात जन्म घेणं दोष नाही, चिखलातच राहणं दोष आहे. कमळ चिखलातच राहतं पण चिखल त्याला चिकटत नाही आणि हेच भक्ताचं लक्षण आहे. जग मोहाचं असू दे, स्वार्थाचं असू दे, षडयंत्राचं असू दे, पण तुमची भक्ती, तुमचं समर्पण आणि गुरुवरचा विश्वास याला चिखलाचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. म्हणजे प्रत्येक भक्तानं कमळासारखं असायला हवं. हो सुंदर आहे. मला एक सांग, हे कमळ शेवटी कुठे अर्पण केलं जातं? देवाच्या चरणी. म्हणून प्रत्येक भक्तानी असंच बनायला हवं. स्वतःचं जीवन असं जगावं की जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरावं. भक्ताची खरी ओळख संकटात नसते, संकटातही न ढळणाऱ्या श्रद्धेवर असते. आणि गौरीच्या आयुष्यात नेमकं ह्याच्या उलट घडतंय. म्हणजे तिच्या भोवती षडयंत्राचा चिखलच साचलाय. ती त्यातून बाहेर पडण्याऐवजी त्यात आणखीन खोल रुतत चालली आहे. पण जोपर्यंत तिच्या श्रद्धेचं कमळ पुन्हा उमलत नाही तोपर्यंत ती त्या दलदलीतून बाहेर येणार नाही. आता कसं वाटतंय? फरक पडलाय का काही? हो, कसला फरक, काहीच करता येत नाही, उठवत नाहीये. आणि आता तर शरीर. असं नका बोलू. हो, होईल सगळं ठीक हळूहळू. तुम्ही नक्की बऱ्या व्हाल. ऐक, अहो अहो काय झालं? अहो काय झालं? हे सगळं तुमच्यासाठीच. मी ग्रामदेवतेला नवस केलं. तुम्ही बऱ्या होऊ दे यासाठी मी रोज अनवाणी 1101 प्रदक्षिणा घालेन. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहत नाही तोपर्यंत मी अनवाणी फिरेन. माझ्या पायात चप्पल नाही घालणार नाही. आत्ताच प्रदक्षिणा घालून थेट तुम्हाला भेटायला आलो. ऐक,
पाहिलंस यमुना, नशीब लागतं असा माणूस आयुष्यात यायला. स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारा नवरा देव सगळ्यांनाच देत नाही. काकू, हो काय तुम्ही, मी वेगळं असं काहीच केलेलं नाहीये. मला असं वाटतं की आपण आता लग्नाच्या तयारीला सुरुवात करायला हवी, हो ना? तुम्ही कसलीच तयारी करू नका, सगळं काही मी बघतो. हा, मला काय वाटतं, आज आपण चुडा भरण्याचा कार्यक्रम करूया का? म्हणजे तसं मी कासारांना घेऊन आलोय. भक्ताच्या घरी आम्ही कधी पाहुणे म्हणून येतो तर कधी परीक्षक म्हणून. आज चुडे भरायचे नाहीये, आज काहींचा खोटेपणाचा मुखवटा फाडायची सुरुवात होणार आहे. स्वामी कुठे गेलेत? स्वामी, आज तुम्ही माझा जीव वाचवलात. सुधाकरचा जीव घेण्या आल्यातून मला वाचवलं. आता माझी तुम्हाला एक विनंती आहे, ज्याप्रमाणे तुम्ही मला आज वाचवलत ना, तसं यमुना आणि गौरीमाईचं पण रक्षण करा. वल्लभ, काय रे, कधी आलास आणि इतका व्याकुळ का दिसतोयस? गौरीकडे माझं पितळ उघडं करायला निघालायस ना? करणार. तुझं खरं रूप सगळ्यांसमोर लवकरच आणणार. तुझे स्वामी काहीच करू शकत नाहीत. माझ्या आड जर आलास ना, तर तुझा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही. सुंदरा मावशी, सुधाकर त्याच्या डावात यशस्वी होत चाललाय. 2 दिवसांनी यमुनाचं लग्न आहे, त्याआधी त्याला थांबवलंच पाहिजे. मी गौरीमाईंना खूप समजावलं, सुधाकरचं खरं रूप सांगितलं, पण त्या काही ऐकायलाच तयार नाही आहेत. त्या अजूनही यमुनेचं लग्न सुधाकरशीच लावणार यावर ठाम आहेत. थांब, आलेच. हे घे. स्वामी देवांनी हे तुला द्यायला सांगितलं होतं. म्हणाले वेळ आली की वल्लभला दे. यात तुझ्यासाठी काहीतरी निरोप आहे. निरोप? सुंदरा मावशी, हे तर रिकाम आहे. हो ना, हे रिकाम आहे. हा, हे मडकं कानाला लाव बरं. अरे लाव, कानाला लाव. वल्लभ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच, पण हे लग्न थांबवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. कृपा मार्ग दाखवते, पण चालायचं भक्तालाच असतं. धर्मशाळेत जा, तिथे कोणीतरी तुझी वाट पाहतंय. उशीर करू नकोस. धर्मशाळेत जा, तिथे कोण भेटणार आहे? हे बघ, स्वामी देव कारणाशिवाय एकही शब्द बोलत नाही. तेव्हा निघ तू आणि विश्वास ठेव, तुझा पुढचा मार्ग तुला तिथेच मिळेल. या कासार भाऊ, या. आज आपण चुडा भरण्याचा कार्यक्रम करूया. या ना, बसा, या. ओ काकू, तुम्ही का उठताय? मी आहे ना सगळं करायला. हा, तुम्ही हा सोहळा आनंदाने बसून बघा, मी आहे करायला सगळं. स्वामी तुमचं भलं करत. किती काळजी घेता तुम्ही आमची. श्री स्वामी समर्थ. यमुना, तुम्ही का उभ्या? या ना, बसा, या 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 बसा.
हात पुढे. यमुना, हात द्या. हो, तिचा हात बघा, मोठा आहे जरा. मापाचा चुडा घ्या ना. आई, हो, कसे कासार आहात तुम्ही. साधा तिचा मापाचा चुडा नाही तुमच्याकडे. बघा, चुडा लहान नाहीये, हातात सहज भरला जातोय. पण यांच्या हातात का जात नाहीये तेच समजत नाहीये. काही लोकांच्या हाताची ठेवण वेगळी असते, म्हणून होतं असं कधी. असो, विधीचा हेतू महत्वाचा. मला असं वाटतंय की आपला चुडा भरण्याचा कार्यक्रम प्रतिकात्मकरित्या पार पाडलेला आहे. आता आपण लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. हा, मी बाकीची तयारी बघून येतो. हा, आलो. आयुष्यभर चुडे भरतोय, पण आजवर असं कधी झालं नाही. होणाऱ्या वधूच्या हातात एकही चुडा भरला नाही. पहिल्यांदाच असं घडलंय. काही कारण नसताना ईश्वर संकेत देत नाही. कदाचित ह्या माणसाच्या नावाचा चुडा तुझ्या हातात भरला जावा अशी स्वामींचीच इच्छा दिसत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सरदार, मिठाई घेऊन आलोय. वा, छान, अगदी हवं तसं. उद्याच्या दिवसाची सगळी तयारी झालीच समजा. आणि ऐका, उद्या त्या गौरीचं घर माझ्या ताब्यात येणार. माझ्या विजयाचा दिवस असेल तो, सोहळा असेल तो. हे लाडू उद्या अख्ख्या गावात वाटायचे. प्रत्येकाच्या तोंडात गोडवा गेला पाहिजे आणि प्रत्येकाच्या कानावर एकच बातमी, सरदार यशवंतराव जिंकले. तुम्ही सांगितले तसंच होणार.
उद्यापासून त्या घराचा मालक मी. खूप विरोध केला गौरीनं. स्वामींनी प्रत्येक वेळी माझ्या आड येण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जिंकणार मीच. उद्यापासून ते घर, ती जागा, तो मान सगळं माझाच. ऐका व ऐका, आजपासून हे घर सरदार यशवंतरावांचं झालेलं आहे हो. यापुढे या घरावर सरदार यशवंतरावांचा हक्क असेल हो. यापुढे हे घर सरदार यशवंतरावांच्या मालकीचं झालेलं आहे हो. जिंकलो, शेवटी जिंकलोच. गौरी, तुझं घर आता माझं होणार. मी म्हंटल होतं ना, या यशवंतरावला जे आवडतं ते तो मिळवतोच, प्रेमाने नाहीतर हिसकावून. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. मी जिंकलो, मी जिंकलो गौरी. तू हरलीस, तुझा विश्वास हरला, तुझी भक्ती हरली. स्वामी, स्वामी तुम्हीही हरलात. चुकतोयस ना. आम्ही कधी हरतो ना आमचा भक्त कधी हरतो. आम्ही कधी हरतो ना आमचा भक्त कधी हरतो. आम्ही कधी हरतो ना आमचा भक्त कधी हरतो. हरतो ते फक्त पाप आणि हरतो तो केवळ स्वार्थ. कारण सत्याचा विजय उशीर होऊ शकतो, पण पराभव कधीच होत नाही. कोण आहे? कोण बोलताय? कोण आहे? काय झालं? सरदार, आत्ता जे घडलं ते स्वप्न होतं की वास्तव? जागेपणी स्वप्न बघतोय. अरे पापी माणसाला पहाटे पडलेली स्वप्नही खरी होत नाहीत आणि जागेपणी रंगवलेली स्वप्नही. कारण स्वार्थाने भिडलेलं प्रत्येक स्वप्न सत्याच्या पहिल्याच किरणाने विरघळून जातं. बास करा तुमचं तत्वज्ञान. कालात पुन्हा माझ्या वाटेत. काही बोला, माझं स्वप्न पूर्ण होणारच. उद्या ते घर माझंच होणार आणि हे कोणीच थांबवू शकत नाही. तुला घर दिसतंय, पण आम्हाला एका आईचं हृदय दिसतंय. गौरी प्रचंड वेदनेत आहे. तिचा शेवटचा काळ सुरू आहे. तिला आता आणखीन वेदना देऊ नकोस. तिची शेवटची इच्छा एवढीच आहे, तिचं घर तिला त्या लेकीचं स्वाधीन करायचंय. ती इच्छा शांतपणे पूर्ण होऊ दे. कधीच नाही. ते घर माझ्या नजरेसमोर मी दुसऱ्याच्या नावावर जाऊ देणार नाही. ते घर मी मिळवणारच. हे माझं थेट आव्हान आहे तुम्हाला. बेवकूफ, आव्हान आम्हाला नाही, कर्माला दिलंयस आणि कर्माचं उत्तर प्रत्येकाला द्यावंच लागतं. लक्षात ठेव, दुसऱ्याचं घर बळकवायला निघालास तर स्वतःचं घर गमावून बसशील. माझं घर कोण काय करणार? माझ्या घराचं
सरदार अहो ही तर वाळवे आहे सरदार. ठराव स्वार्थ सोडायचा की दुसऱ्याचं लुबाडण्याच्या नादात स्वतःच आहे तेही गमवायचं. दुसऱ्याच्या सुखावर उभं केलेलं साम्राज्य स्वतःच्या डोळ्यासमोर कोसळतं एवढं मात्र निश्चित. तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही, पण आम्ही आमच्या भक्ताला दिलेला शब्द मात्र नक्की पूर्ण होणार. गुरुचा शब्द कधीही खोटा ठरत नाही.